In Shetal's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals that joyful. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याचा ठेचा. तर अगदी गावरान पद्धतीने ओल्या हरभऱ्याचा ठेचा कसा बनवायचा याची झटपट रेसिपी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. तर फ्रेंड्स, ही अगदी छान आणि सोपी पद्धत आहे. तर पाहूया कशी बनवायची ते. ओल्या हरभऱ्याचा ठेचा. पटकन पाहूया रेसिपी. ओले हरभरे छान निवडून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व ते एका कढईमध्ये प्रथम छान भाजून घ्यायचे आहे. भाजताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही, डायरेक्ट कढईमध्ये टाकून छान भाजून घ्यायचे आहेत. एकसारखे भाजत असताना सतत हलवायचं आहे, त्यामुळे हे हरभरे खाली करपत नाहीत. तर छानपैकी हे हरभरे भाजून घेत असताना आता हे थोडेसे भाजलेले आहेत, तर ते भाजत असतानाच ते छान वाटीच्या साहाय्याने किंवा फुलपात्राच्या साहाय्याने छान क्रश करून घ्यायचे आहेत. भाजलेले हरभरे लगेचच मऊ पडतात व पटकन बारीक होतात व खरड्यासारखं, ज्याप्रमाणे आपण मिरच्याचा ठेचा बनवतो त्या पद्धतीने हरभऱ्याचा ठेचा हा बारीक क्रश केल्यासारखा तयार होतो. तर फ्रेंड्स, आपण चालू गॅसवरच हा हरभऱ्याचा ठेचा बारीक करून घेत आहोत, त्यामुळं पूर्णतः काळजीपूर्वक फुलपात्राचा वापर करून हे हरभरे छान क्रश करून घ्यायचे आहेत. तर आता 1-1.5 पळी कच्चे तेल वरून टाकायचं आहे व परत छान हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण चिमूटभर किंवा अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत व जिरे टाकल्यानंतर परत छान हलवून घ्यायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आणि जिरे टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये आपण आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढ्या मिरच्या बारीक करायच्या आहेत व त्या ह्याच्यामध्ये हरभऱ्याच्या ठेच्यामध्ये टाकायच्या आहेत. मिरची बरोबर जर तुम्हाला कोथिंबीर वाटायची असेल तरीही तुम्ही मिरची सोबत वाटू शकता, पण मी चिरूनच यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. तर या ठिकाणी चवीनुसार मीठ वापरायचं आहे. थोडंसं पाण्याचा शिपका देऊन हे मिश्रण छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. तर याच्यावर आता आपण झाकून वाफ जाऊ देणार आहे व वाफेवर छान शिजल्यानंतर थोडंसं कोथिंबीर वरून टाकायचे आहे. परत थोडंसं हलवायचं आहे आणि आणखीन थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी परत झाकून 1-5 मिनिटं वाफ काढायची आहे. तर आता हे आपलं हरभऱ्याचा ठेचा तयार होत आहे. लास्टला यामध्ये आपण छोटा चमचा जिरेपूड टाकणार आहोत. जिरेपूड टाकल्यामुळे छान चटपटीत होते. जर आणखीन तुम्हाला चटपटीत करायचं असेल तर तुम्ही थोडासा चाट मसालाही यामध्ये टाकला तरीही हा हरभऱ्याचा ठेचा खूप छान लागणार आहे. तर परत एकदा हलवून घ्यायचा आहे आणि हा आपला ठेचा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर आता एका बाउलमध्ये छानपैकी सर्व करूया. तर फ्रेंड्स, कशी वाटली गावाकडच्या पद्धतीने बनवलेला हा हरभऱ्याचा ठेचा? जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर खरंच लाईक करा व अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लास्टला थोडंसं आणखीन क्रश करावंसं वाटलं तर तुम्ही क्रश करू शकता. तर आता छानपैकी सर्व करायचं आहे. वाव,
खूप छान टेस्टी तयार झालेला आहे. मुलेही छान आवडीने खातात हा ठेचा. कमी तिखटही असतो आणि टेस्टी. तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.